छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार माननीय श्री डॉक्टर दिलीप किसनराव भुजबळ पोलीस महासंचालक यांना हा पुरस्कार दिला जातोय। टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं अभिनंदन करूया आणि सर्व मान्यवरांना विनंती करतो आपण त्यांना हा पुरस्कार प्रदान करावा। इकडे येऊ नका, मध्ये येऊ नका। सन्मान चिन्ह देऊन हा पुरस्कार दिला जातोय। छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार माननीय श्री डॉक्टर दिलीप किसनराव भुजबळ पोलीस महासंचालक कॅमेरा दिलीप किसनराव पाटील भुजबळ यांना हा पुरस्कार दिला जातोय। ब्लॅक जॅकेट जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं अभिनंदन करूया। जय। त्यानंतर शिवनेरी भूषण पुरस्कार माननीय ब्रिगेडियर अनिल महादेव काकडे कारगिल युद्धामध्ये ज्यांनी आपली कामगिरी बजावलेली आहे ते धन्यवाद। यानंतर शिवनेरी भूषण पुरस्कार कारगिल युद्धामध्ये ज्यांनी आपला सहभाग नोंदवलेला आहे कामगिरी बजावलेली आहे ते माननीय ब्रिगेडियर अनिल महादेव काकडे। काकडे साहेबांना विनंती करतो आपण। आणि त्यानंतर सुद्धा तिसरा पुरस्कार जो आहे शिवनेरी भूषण पुरस्कार ब्लॅक जॅकेट तो अंटार्क्टिका मोहिमेचं नेतृत्व ज्यांनी केलं ज्यांनी केलेली आहे ते माननीय डॉक्टर टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं अभिनंदन करूयात। त्यानंतर तिसरा पुरस्कार माननीय डॉक्टर अरुण रामचंद्र साबळे अंटार्क्टिका मोहिमेचं नेतृत्व त्यांनी केलेलं आहे आणि या सर्व पुरस्कार याचे निमंत्रक माननीय आमदार अतुलजी बेंडके साहेब आणि किल्ले शिवनेरी विकास मंडळ जुन्नर तालुका यांच्या वतीनं आहे। साबळे साहेबांनी अंटार्क्टिका मोहिमेमध्ये लीडरशिप नेतृत्व केलेलं आहे आणि आपला गौरव त्यांनी सिद्ध केलेला आहे आणि म्हणून त्यांना हा पुरस्कार महत्वाचं आहे। माननीय डॉक्टर अरुण रामचंद्र साबळे जयंती महोत्सवाच्या निमित्त मंचावर उपस्थित आहेत। काय घेऊन भाऊ मागच्या वर्षीचा इम्पॅक्ट कॅमेरा इथं अभिवादन करण्याच्या करता मुख्यमंत्री येत असतात आणि त्या प्रकारे मुख्यमंत्र्यांच्या समवेत आम्ही सगळे इथं आलेलो आहे। यंदाचा शिवरायांचा राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण होत आहे आणि राज्य सरकारच्या वतीनं आपण यंदा शिवराज्याभिषेक देखील अतिशय भव्य अशा प्रमाणावर सोहळा साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आणि साजरा करत देखील आहोत। शिवरायांचा विचार हा तसा पाहिला तर एकतेचा विचार, सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा विचार, हा विचार येत्या पिढीला सुद्धा कळायला हवा असा निर्धार आपण सर्वांनी आज शिवजयंतीच्या निमित्तानं करायला हवा। आपल्या सह्याद्रीच्या या दऱ्याखोऱ्यातील कष्टकरी कुणबी 12 बलुतेदार 18 बलुतेदार भिल्ल बेरड मातंग नवबुद्ध गारुडी माळी कोळी हिंदू मुसलमान समस्त लोकांच्या मध्ये गुलामगिरीच्या विरोधात झुंजण्याचा विचार त्या काळामध्ये शिवरायांनी पेरला आणि 350 वर्षापूर्वी अखंड हिंदुस्थानाला नव्हे तर युरोपातील राज्य सत्तांना देखील अचंबित करणारी अशी घटना या रायगडावर घडली। शिवरायांनी स्वतःचा राज्याभिषेक त्या ठिकाणी करून घेतला। शिवनेरीला जन्म झाला परंतु रायगडावर राज्याभिषेक झाला। आज रायगडावर पण मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। परकीय सत्ता यांच्या समोर सार्वभौम स्वराज्याचे स्वामी होत रयतेला आपलं वाटावं असं रयतेचं राज्य स्वराज्य हे महाराजांनी स्थापन केलं आणि याच रयतेच्या राज्याची प्रेरणा आपण सर्वांनी आपल्या शासनासाठी घेतोय। अनेक प्रश्न आहेत,
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना बोलायचं आहे जे मला जाणीव आहे. मगाशीच आपण इथं जुन्नर वन विभाग यांनी शिवाई देवराई आणि वन उद्यान लोकार्पण सोहळ्याची टिप्पणी त्याच्यामध्ये आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सादर केली, उद्घाटन केलं. मित्रांनो, बरेच वर्ष तुम्ही सगळ्यांनी मला पालकमंत्री म्हणून कामाची संधी दिली. अनेक महत्वाचे किल्ले महायुतीच्या सरकारने त्या किल्ल्यांच्या मध्ये लक्ष घातलेलं आहे. कामं आम्हालाही गतीनं व्हावी असं वाटत असतात, परंतु अनेकदा वेगवेगळ्या अडचणी येत असतात आणि त्या अडचणीत विशेषतः पुरातत्व विभागाच्या संदर्भामध्ये त्यांच्या कलानी जावं लागतं. मला आठवत आहे स्वर्गीय विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना स्वर्गीय बेनके साहेब आमदार असताना वल्लभशेठ बेनके त्यावेळेस इथं सुरुवात झाली जीर्णोद्धाराला किंवा इथं हेरिटेज वास्तू कशी आपल्याला जतन करता येईल. त्या काळामध्ये महाराजांनी ज्या प्रकारे ह्या किल्ल्याचं जतन केलं त्याच्यात नंतरच्या काळामध्ये अनेक घटना घडल्या, परंतु ते पूर्व पदावर आणण्याच्या करता पुढं पिढ्यानपिढ्या नवीन पिढीला हा आदर्श डोळ्यासमोर ठेवता यावा म्हणून कामाला सुरुवात केली. आणि आज मला सांगायला आनंद वाटतो की आजपर्यंत राज्य सरकारने त्या दिवसापासून आजपर्यंत 83 कोटी रुपयाचा खर्च त्या ठिकाणी केलेला आहे. आणि मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीने सांगतो, अजूनही लागलेला खर्च करण्याची सूचना येतानाच हेलिकॉप्टरमध्ये मुख्यमंत्र्यांनी मला दिलेली आहे. आणि ते म्हणले की कुठल्याही परिस्थितीमध्ये इथं पैसा कमी पडून दिला जाणार नाही. इथंच नाही, आपण प्रतापगडचं काम हातामध्ये घेतलंय, अनेक किल्ल्यांची कामं हातामध्ये घेतलेली आहेत. आणि त्याच्यामध्ये पूर्वीच्या काळामध्ये जो चुना वापरला जायचा, धूळ वापरला जायचा, जे जे त्या ठिकाणी बांधकाम करत असताना त्या दगडाच्या मध्ये आजकडे सिमेंट वापरलं जातं, परंतु पूर्वी चुना वापरला जायचा. पुढेही वर्षानुवर्ष पुढच्या पिढीला देखील हा सगळा आदर्श त्यांच्या डोळ्यासमोर राहावा आणि महाराजांचा विशेषतः इतिहास राहावा ही त्याच्या पाठीमागची कल्पना आहे. आणि त्याच्यामध्ये महायुतीचं सरकार अतिशय कटिबद्ध आहे. ही पण बाब मी आपल्याला सांगतो. येताना दुसरा एक विषय दिलीप वळसे पाटील साहेबांनी शिवाजीराव साहेबांनी काढलेला होता आणि त्याच्यामध्ये निसर्ग चक्रीवादळ मध्ये झालं 2020 मध्ये आणि त्याच्यामध्ये जुन्नरखेड आंबेगावच्या परिसरातल्या आदिवासी भागामध्ये हिरडा पिकाचं नुकसान झालेलं होतं आणि याची भरपाई द्यावी. आता मला अतुल पण सांगत होता की दादा हे मागे जाहीर केलेलं होतं, पंचनामे झाले. खरं तर पंचनामे झाले आणि सगळं जाहीर झालेलं असताना काही अडचणीमुळं ते नुकसान भरपाई देण्याचं आमच्या आदिवासी बांधवांना आणि त्या भागातल्या लोकांना राहिलेलं आहे. परंतु मी मगाशी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी बोललोय. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की मुख्यमंत्री आजचा दिवस हा शिवजयंतीचा दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे. जुन्नरखेड आंबेगावच्या आमच्या आदिवासी समाजाच्या लोकांना ही रक्कम पण फार काही नाहीये. तसं बघितलं तर राज्याच्या दृष्टीनं 15 कोटी रुपये आहे आणि जर आपण जाहीर केलं तर येणाऱ्या कॅबिनेटमध्येच आपल्याला तो निर्णय त्या ठिकाणी घेता येईल. म्हणून आमची सर्वांची आपल्याला आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे की त्या बाबतीमध्ये देखील आपण आज जाहीर करावं. कारण नसताना काही जण त्याच्यात राजकारण करण्याचा प्रयत्न करतायत. वास्तविक आपण नेहमी सांगता हे सर्वसामान्य जनतेचं सरकार आहे आणि त्याच्यावर सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सर्व प्रकारचे सोडवण्याच्या करता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्ही सगळेजण तयार असतो, कटिबद्ध असतो. ह्याची पण नोंद आपण सर्वांनी घ्यावी. आज अधिकचा वेळ न घेता इतर पण काही निवेदनं दिलेली आहेत. मराठा सेवा संघाच्या संदर्भातलं त्या ठिकाणी दुर्गतीर्थ किल्ले त्याला पण बजेटमध्ये तरतूद केलेली आहे, त्यालाही निधी आपण देतोय. आणि इतर पण ज्या काही मागण्या इतर साधारण विजय घोगरे, नवनाथ घाडगे, चंद्रशेखर शिखरे आणि त्यांच्या सर्व सहकारी मित्रांनी केलेल्या आहेत त्याही कामामध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली निश्चितपणे लक्ष घालू अशा प्रकारचा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो. आज छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार, शिवनेर भूषण पुरस्कार, मग ते आमचे पोलीस ऑफिसर दिलीप भुजबळजी असतील किंवा सायंटिस्ट अरुण रामचंद्र साबळेजी असतील किंवा आमचे ब्रिगेडियर अनिल काकडेजी असतील, या उभायतांचा इथं सत्कार करण्यात आला. त्यांचाही मी मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो. त्यांना पुढच्या वाटचालीच्या करता शुभेच्छा देतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय शिवराय, जय जिजाऊ.